सुनेत्रा पवारांबाबत तुम्ही आता म्हणजे परिवाराच्या तुम्ही फार जवळचे राहिल्यात, तुमचं काय रिडिंग आहे त्यांच्याबद्दल? आज त्या उपमुख्यमंत्री झाल्यात राज्याच्या. नाही, आत्तापर्यंत काही प्रमाणात त्या सार्वजनिक जीवनात काम करत होत्या, अजिबात करत नव्हत्या अशा नाही. त्यामुळं आलेली जबाबदारी त्या व्यवस्थित पेलतील अशी माझी अपेक्षा आहे. बरं, परत त्यांची साधारणपणे विलीनीकरणावर तुम्हाला काय भूमिका वाटते? कधी त्याच्यावरची बोलणं झालं आहे? नाही, माझं काही बोलणं नाही झालं. किंवा पार्थ पवार, जय पवार यांच्या काय भूमिका? नाही, माझं काय त्यांच्याशी काहीच तुमचं बोलणं नाही. तुम्हाला पुढे मार्ग कसा दिसतो? म्हणजे या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने विचार करतात, पॉलिटिकल दोघांचा मार्ग कसा वाटतो आगामी काळामध्ये? नाही, आता आम्ही इंडिया अलायन्सचे घटक आहोत. हा एक प्रयत्न चालला होता आमचा, पण आता इंडिया अलायन्सचे घटक म्हणून आमचे सुप्रियाताई आणि आमचे सगळे मिळून 8 खासदार दिल्लीत काम करत आहेत. इथं आमची संख्या स्ट्रेंथ कमी आहे, 10 आहे, पण आम्ही काम करतोय सगळे. आघाडीचा विषय तुम्ही काढलात, पण आघाडीचं आम्ही साधारण बघताना एक थोडासा समन्वयाचा अभाव दिसून येतो का? कारण आत्ता ज्या राज्यसभांच्या निवडणुका झाल्या, म्हणजे शरद पवारांसारखं नाव असताना पण चर्चा होऊन ते फायनलाइज व्हायला बराच वेळ लागला. त्यामुळे जर एक सर्वोच्च त्या आघाडीतल्या सर्वोच्च नेत्याचं नाव, बराच वेळ लागला म्हणजे चर्चाच आम्ही उशिरा सुरू केली. मुंबईत आल्यानंतर मी आणि सुप्रियाताई हे उद्धवजींना जाऊन भेटलो. त्यांना आमच्या पक्षाकडे ही जागा असावी असा आग्रह केला आणि पवारसाहेबांचं नाव आहे म्हटल्यावर उद्धवजींनी लगेच मान्यता दिली. ते म्हटले पवारसाहेबच असतील, दुसरं कुणी असेल तर मग आम्हाला पाहिजे, पण पवारसाहेब असतील तर आम्ही थांबू, पवारसाहेबांना करायला हरकत नाही. त्यामुळं ती काही फार वेळ लागला नाही. तो आघाडीचाच बोलत असताना मधल्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये फारसं यश म्हणजे तुमच्या पक्षालाही मिळालं नाही. तुम्ही पुणे, पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षासोबत लढूनसुद्धा पक्षाच्या पदरी फारसं यश आलेलं नाही आहे. कसं तुम्ही ॲनालाइज करता याला? स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं अपयश, यश नाही अपयश, हे याला कारण सगळ्यात मोठं असं आहे की प्रचंड सत्तेचा वापर, दबाव तंत्र आणि त्याला सॉलिड बॅकिंग सर्व प्रकारचं हे प्रचंड होतं महापालिकांच्या निवडणुकीत. आणि निवडणुका आता सामान्य माणसांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. इंग्लंडला जसं हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स असतं, तसं आपण इकडे देशात विधान परिषद आणि विधानसभा तयार केलं. पण आता हे हाऊस ऑफ लॉर्ड्स नवीन तयार झालेले आहेत.